आता आपण दशक 19 समास 5 देहमान्य पाहतोय. गीतेच्या अध्याय 10 श्लोक 39 मध्ये भगवान म्हणतात, यच्चापि सर्वभूतानां बीजं तद अहम अर्जुन न अस्ति विनाद यस्त्यात् मया भूतं चराचरम. जे सर्व भूतांचे उत्पत्ती कारण आहे ते देखील मीच आहे. असा कोणताच चर किंवा अचर प्राणी नाही जो माझ्या वाचून असेल. याचाच अर्थ सर्वत्र देव आहे. मग मनुष्य देहातही देव आहे. मग भक्ती कोणाची करायची? देहाचीच. त्याचीच काळजी घ्यायची, त्याचंच कौतुक करावे. पण अध्यात्म ह्याला देहभाव असणे म्हणतो. तो विनाशी आहे. तो देह म्हणजे मी नसून त्याला प्रेरणा देणारा चालक जो परमात्मा, त्याचंच चिंतन करावे असे अध्यात्म सांगते. पण देहाशिवाय हे होईल का? नाही. पण म्हणून चराचर सृष्टीतील सगळेच देह परमात्मा जाणतात का? नाही. त्यांच्यातही तो देव आहेच. मग नेहरदेहाचीच कौतुक का? याच प्रश्नाचे उत्तर ह्या देहमान्य नावाच्या समासात आहे. देह जरूर असावा व तो नरदेहच असावा. त्याचे फायदे पाहूया. श्रीराम. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपी. श्रीराम. देवाची जी आपण प्रतिमा पूजतो त्या किती प्रकारच्या असतात पहा. गणेशोत्सवात, पोळ्याला, महालक्ष्मी पूजनाला ज्या प्रतिमांचे पूजन होते त्या मातीच्या असतात. बहुतेक देवळात पाषाण मूर्ती असतात. तलावाच्या काठी आसरा असतात त्या दगडांच्याच असतात. देव्हारात ज्या कौटुंबिक देवाची पूजा होते त्यात सोने, चांदी, काशे, पितळ, तांबे यांच्या देव्हाऱ्यात ज्या मूर्ती असतात, फोटो, गंधगोळ्या किंवा गोपीचंदनाच्या मूर्ती, शिवाय भिंतीवर हाताने काढलेल्या प्रतिमा असतात. यात नाग, जिवती, सूर्यनारायण वगैरेंचा समावेश असतो. श्रीराम. उरुवीच्या लाकडाचे देव, पोवळ्याचे देव, बाणतांदळे, नर्मदे देव, शालिग्राम, काश्मीरी देव, सूर्यकांत, सोमकांत. श्रीराम. रुईच्या झाडाची लाकडे, पोवळे, बाण, तांदळे, नर्मदेतील दगड, शालिग्राम, त्याला शालिग्राम म्हणतात, काश्मीर दगडाचे देव, सोमकांत, सूर्यकांत मणिपूजेत असतात. श्रीराम. ताम्रनाणी, हेमनाणी, कोणी पूजिती देवार्चने, चक्रांकित चक्रतीर्थाहुनी घेऊन येती. श्रीराम. तांब्याची, सोन्याची नाणी पूजेत असतात. चक्रतीर्थाहून ज्यावर आहे किंवा गोलाकार असलेले आहे त्याला सुदर्शन चक्र समजून आणतात. अशा पुष्कळ देव प्रतिमांची पूजा लोक करतात. श्रीराम. उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद. आपल्याले आवडीचे वेद लागती जनी. श्रीराम. देवांना कुलदैवत, आराध्य दैवत म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे देव पूजेत असतात. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेप्रमाणे, आवडीप्रमाणे देवाचे पूजन करतो. त्या सर्वांचे वर्णन करणे अशक्य आहे. काही लोकांना अनेक देवगोळ्या करण्याची आवड असते. शिवाय ज्या गुरूंचा मंत्र घेतला असेल त्यांच्या पादुका किंवा फोटो व त्यांनी सांगितलेल्या देवाच्या प्रतिमा पूजेत असतात. श्रीराम. परी त्या सकळांचेही कारण मुळी पाहावे स्मरण, तया स्मरणाचे अंश जाण नाना दैवते. श्रीराम. पण त्या सर्व देवांची निर्मिती म्हणजे परब्रह्माची मूळ मायाच आहे, त्याची इच्छाच आहे. म्हणून अनेक दैवते त्या मूळ पुरुषाचेच अंश आहेत. म्हणून म्हणतात, आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. श्रीराम.
मुळी द्रष्टा देव तो एक, त्याचे जाहले अनेक, समजोनी पाहता विवेक, उमजो लागे श्रीराम. मूळचा सर्व सृष्टीकर्ता देव, मूळ पुरुष अंतरात्मा एक आहे. त्याचेच हे अनेक झाले आहेत हे समजून घेण्याचा शांतपणे विचार केल्यास समजते. देहा वेगळी भक्ती फावेना, देहा वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहची आहे श्रीराम. इतके देव असले तरी त्यांचे देह कल्पनेतील व पूजा करणाराही सुद्धा कल्पनाच केली तर पूजा कशी घडणार. देवांचा व भक्तांचा देह असणे जरुरीचे आहे. देह नरदेह आहे म्हणून भजन पूजन करता येते. त्या देवाचा देह असतो म्हणून त्याचे नामस्मरण होते. बरे, देव प्रसन्न कुणावर होतात ते तर तेही देहीवरच होतात. चोखोबाची ढोरे राखणार, दामाजीचा दंड भरून येणार, ज्ञानदेवा करवी ज्ञानेश्वरी लिहून घेणार व वानरांना शक्ती देणार, गोपाळांना सशक्त करणार, गोपींना रासलीलेचा आनंद देणार, म्हणून भजन करण्यास देह आवश्यक आहे. श्रीराम. देहविण देव कैसा भजावा, देहविण देव कैसा पूजावा, देहाविण महोत्सव कैसा करावा, कोण्या प्रकारे श्रीमा. देवाला जर खोटे संबोधले तर मग भजन कसे होणार. देह आहे म्हणून भजन पूजन करता येते. अत्रगंध पत्रपुष्प फल तांबोल धूप दीप, नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा श्रीराम. देहाशिवाय देवाचे भजन कसे करणार, पूजा कशी करणार. देह नाही, मूर्ती नाही, मग देवाचा उत्सव तरी कसा करणार. नवरात्रात देवीच्या मूर्तीपासूनच उत्सव करतात. कोणत्या स्वरूपात उत्सव करावा, समोर प्रतीक हवेच न. श्रीराम. अत्रगंध पत्रपुष्प फल तांबूल धूप दीप, नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा श्रीराम. येथे गंध लावायचे, पाने म्हणजे बेल, तुळस, फुले, फळे व्हायची, विडा द्यायचा, दीप, उदबत्ती लावणे, असे जे देवतेच्या पूजनाचे विधी कसे करावेत. पूजा साहित्याचा उपयोग भक्ताच्या देहाकरवी व देवाच्या देहाला अर्पण करण्यास होतो. देह नसतील तर ते कसे होणार. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवासी गंध कोठे लावावे, मंत्रपुष्प तरी वहावे कोणे ठाई श्रीराम. देवाचे तीर्थ कसे घ्यावे, गंध कोठे लावावे, पुष्पांजली तरी कोठे अर्पण करावी व कोणी अर्पण करावी. म्हणून देहाविना आडते अवघे साकडेची पडते, देहाकरिता घडते भजन काही श्रीराम. म्हणूनच नरदेह महत्वाचा आहे. त्याच्यापासून ईश आराधना होणार नाही व मोक्ष तर मिळणारच नाही. देह व अंतरात्मा ह्या दोघांमुळेच नरदेहाचे सार्थक करता येते, नाही तर अडचण संकटेच येतात. श्रीराम. देवदेवता भूते देवते मूळचे सामर्थ्य आहे तेथे, अधिकारे नाना देवते भजत जावी श्रीराम. देव देवता भूते व नाना देवते हे परब्रह्माचेच अंश आहेत. त्याच्यात मूळ पुरुषाचे गुण, सामर्थ्य, शक्ती आहे. म्हणून त्याची आदराने पूजा करून त्यांना प्रसन्न ठेवावे. श्रीराम. नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषासी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही श्रीराम.
अनेक देवतांचे पूजन केले ते परब्रह्माला पावन होते. कृष्णार्पण बुद्धीने केलेले देवपूजन परब्रह्माला पावते. त्याने तो प्रसन्न होतो. गीता अध्याय 7 श्लोक 22 मध्ये सतया श्रद्धया युक्त तस्या आराधनम इयते लभते ततः कामः मयैव विहितान्. जो भक्त ज्याच्या देवताची श्रद्धेने आराधना करतो त्याच्यापासून मीच ठरवून दिलेल्या म्हणजे देवतेला ठरवून दिलेल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणजे ज्या देवाला तो भजतो त्या देवानी काय द्यायचं हे सुद्धा परब्रह्मच ठरवतो. नानादेवी भजन केले ते मूळ पुरुषाशी पावले. या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही श्रीराम. परब्रह्माची मूळ माया रूपी वेल बहरली. मायावल्ली फाफावली नाना देह फळी लगडली. मुळीची जाणीव कळो आली फळामध्ये श्रीराम. परब्रह्माची मूळ मायारूपी वेल बहरली. ती अनेक देहरूपी फळे तिला आली. त्या फळांमध्ये मूळ मायेतील इच्छा जाणीव सर्व देहात मूळ बीज दिसून येते श्रीराम. म्हणून येळील न करावे पाहणे ते येथेची पाहावे. ताळा पडता राहावे समाधाने श्रीराम. म्हणून अनेक देवांच्या भजन पूजनाचा कंटाळा करू नये, येळील करू नये. जे काय पाहायचे आहे म्हणजे परब्रह्म त्याची प्रतीती येथेच पाहावे. रामामध्ये परब्रह्म समजून त्याला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केलास तो प्रसन्न होतो. त्यातच समाधान मानावे श्रीराम. प्राणी संसार टाकीती देवास धुंडीत फिरती. नाना अनुमानी पडती जेथे तेथे श्रीराम. काही लोक संसार सोडून देवाला पाहण्यासाठी रानावनात भटकतात. परंतु जेथे जेथे जातात तेथे तेथे अनेक संशय उत्पन्न होऊन त्यात गुरफटतात. एका देवा सदाशिवा हे तत्व असावे. श्रद्धा एका ठाई दृढ असावी श्रीराम. लोकाची पाहतारी ती लोक देवार्चने करीत अथवा क्षेत्रदेव पाहती ठाई ठाई श्रीराम. जगातील देवांचे पूजन करणारे लोक पाहिले तर काही जण घरचेच कुळकुळाच्या श्रद्धेने करतात, घरच्याच देवाची पूजा करतात. तर काही जण तीर्थयात्रा करतात व त्या त्या क्षेत्राच्या देवाची भक्ती करतात श्रीराम. अथवा नाना अवतार ऐकोनी धरची निजार परी ते अवघे सविस्तर होऊन गेले श्रीराम. अनेक अवतारांची चरित्रे ऐकून त्यापैकी एखाद्या अवतारावर श्रद्धा ठेवतात किंवा ते अवतार ब्रह्मा विष्णू महेश यांचेच आहेत असे समजून त्यांना श्रेष्ठ समजतात. हे सर्व जरी योग्य असले तरी ह्या सर्व देवांच्या अंगी विशिष्ट गुणांनी ते युक्त आहेत. ते निर्गुण नाहीत. म्हणून निर्गुणाचा ध्यास घ्यावा. मारुतीच्या प्रसादाने राम पावतो तसे सगुणाच्या उपासनाने निर्गुणाचे दर्शन घ्यावे श्रीराम. एक ब्रह्मा विष्णू महेश कैकोनी म्हणे हे विशेष. गुणातीत तो जगदीश तो पाहिला पाहिजे श्रीराम. एका जागी राहणाऱ्याचा पत्ता सापडतो, भेटता येते, पण ज्याला एक ठिकाण नक्की नाही, एक पत्ता नाही, मग त्याची उपासना कुठे करावी असे म्हणाल. तर संशयाच्या भोवऱ्यात अडकून पडाल.
हा विचार केल्यास अनेक स्थाने, तेथील उपास्य दैवते व उपासना पद्धती ह्या कशा निर्माण झाल्या असाव्यात ह्याचा अंदाज येतो. श्रीराम. देवासी नाही थानमान, कोठे करावे भजन. नसता देवाचे दर्शन, कैसे न होई जे पावन. धन्य धन्य ते साधूजन, सकळही जाणती श्रीराम. पण मुख्य देवाचे दर्शन झाले नाही तर पावन कसे होता येईल हा प्रश्न राहतोच. घरमालकाशिवाय, त्याच्या परवानगीशिवाय काम होणारच नाही. उपासनेचा पूर्ण विचार करणारे व त्या वाटेवर चालणारे साधू संत धन्य होत. ते तर म्हणतात, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. श्रीराम. भूमंडळी देवनाना, त्यांची भीड उल्लंघेना. मुख्य देव तो कळेना, काही केल्या श्रीराम. जगात अनेक देव आहेत, त्यांचे देवत्व मान्य न करण्याची हिंमत होत नाही. त्यांच्यातील श्रद्धा कमी झाल्यास संकटे येतील असे वाटते. त्यामुळे परब्रह्माची ओढ लागत नाही व तो काही केल्या प्रसन्न होत नाही. कर्तृत्व वेगळे करावे, मगता देवासी पहावे. तरीच काही एक पडे ठावे, गोप्य गुह्य श्रीराम. सृष्टीतील सर्व पदार्थ नाशिवंत आहेत, परब्रह्म शाश्वत आहे हे समजून घ्यावे. मग या जगातील प्राणी पदार्थ यांच्यातील आकर्षण कमी करावे नाही, मुळीच राहू देऊ नये. तरच निर्गुण परब्रह्माचे रहस्य कळू शकेल. ते दिसे नाना भासेना, कल्पांतीही नासेना. सुकृता वेगळे विश्वासेना, तेथे मन श्रीराम. निर्गुण परब्रह्म दिसत नाही, त्याचा भास सुद्धा होत नाही. पण कल्पांतीही म्हणजे महाप्रलयातही त्याचा नाश होत नाही. ते अविनाशी आहे. पण ते फार मोठा पुण्याचा साठा पदरी असल्याशिवाय त्याच्यावर मन विश्वास ठेवत नाही. श्रीराम. उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना. अभ्यंतरी तरंग नाना, उदयाते येती पावती श्रीराम. म्हणून मनुष्याची मी देह आहे ही बुद्धी जागृत आहे. तोपर्यंत मनात अनेक कल्पना, वासना, इच्छा उत्पन्न होत असतात व नाश पावतात. म्हणून कल्पना रहित त्याची वस्तू शाश्वत. अंत नाही म्हणून अनंत, बोली जे तया श्रीराम. म्हणून अंतःकरणातून या दृश्य गोष्टीचा त्याग करावा. देहातीत व्हावे, त्याचे ज्ञान व्हावे म्हणून प्रयत्न करावे. त्यावरच दृष्टी स्थिर ठेवावी. सतत तोच ध्यास घ्यावा व त्याच्याशी स्वरूपता साधावी. त्याच्यात लीन होऊन राहावे. श्रीराम. ते ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहोनी तेथेची राहावे. निजध्यासे तृप्त व्हावे, संगत त्यागे श्रीराम. म्हणून अंतःकरणापासून या दृष्ट गोष्टीचा त्याग करावा. देहातीत व्हावे, त्याचे ज्ञान व्हावे म्हणून प्रयत्न करा. त्याच्यावर दृष्टी ठेवावी. सतत तोच ध्यास घ्यावा. त्याच्या स्वरूपता साधावी. त्याच्यात लीन होऊन राहावे. श्रीराम. नाना लीळा नाना लागावे, ही ती काय जाणे जे बापुड्या जीवे. संत संगे स्वानुभवे, स्थिती बाणे श्रीराम. त्या परब्रह्माची लीला आगाध आहे. त्याच्याशी लीन झाल्यावर काय स्थिती होते, कोणाला आनंद मिळतो, कोणता आनंद मिळतो हे ज्याला त्याचा अनुभव येतो तो असामान्य म्हणावा. संत संगतीने व स्वानुभवाने ते कळते. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसेच हा अनुभव ज्याचा तोच जाणतो. तो शब्दात सांगता येत नाही.
सामान्य जनांना त्याची प्रतीती येणे अशक्यच असते. संतांच्या सहवासाने स्थिती ती प्राप्त होते. श्रीराम. ऐशी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती, सद्गुरूचे नि सद्गती सत्काळ होते. श्रीराम. हे अगदी न जाणवणारी स्थिती आहे. दिसत नाही, सांगता येत नाही, पण सद्गुरु कृपा झाली की, प्रत्यक्ष ज्ञान झाले की अधोगती चुकते. सद्गुरु प्रसादाने सद्गती मिळते. सद्गुरु कृपा झाली, इमारत फळा आली. देहरूपी इमारतीचे सार्थक सद्गुरु कृपेने होते. कृपा होण्यासाठी सद्गुरूचा, शिष्याचा व शिष्यांचा दोघांचा नरदेह आवश्यकच आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहमान्य निरूपण नाम समास पंचम. श्रीराम.